भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। आपण सारथी संस्था तयार केली। उच्च शिक्षणात मराठा समाजाचा टक्का वाढावा। IAS IPS अधिकारी तयार व्हावेत, त्यासाठी सारथीची निर्मिती केली। सारथीच्या माध्यमातून एकूण 51 विद्यार्थी UPSC पास झाले, त्यापैकी 12 IAS 18 IPS झाले। 480 MPSC तहसीलदार ते डेप्युटी कलेक्टर अशा विविध पदांवर आहेत। सारथीमुळे आमचे कल्याण झाल्याची भावना समाजात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाजाच्या तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या संस्थेमुळे अनेक मराठा तरुण हे आज सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यांवर आहेत, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे मराठा तरुण हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झाला आहे। मराठा समाजाला नोकरीत देण्यात आलेल्या 10% आरक्षणाप्रमाणे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या। कोणाचे म्हणणे वेगळे असेल, पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळावेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले। दरम्यान या महामंडळाने 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवले, 8000 कोटीपेक्षा जास्तीचं कर्ज दिलं। मराठा समाजाचे तरुण आता नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे झाले आहेत, हे नरेंद्र पाटील यांचे श्रेय आहे। ते पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात फिरले, प्रसंगी बँकांशी भांडले। माथाडी आणि मराठा हे 2 विषय आले की नरेंद्र पाटील सरकारलाही सोडत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।